आज आपण शिळ्या पोळ्यापासून चुरमा बनवला आहे. किती मस्त दिसत आहे. बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटते. दही आणि लोणच्याबरोबर हा चुरमा खूपच छान लागतंय. चला तर माझ्या किचनमध्ये आपण हा चुरमा बनवूया. नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. काल रात्रीच्या माझ्याकडे ह्या 3 शिळ्या पोळ्या उरल्या आहे. त्यापासून आपण चुरमा बनवूया. हा चुरमा झटपट बनून तयार होतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये पोळ्या तोडून टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. एकदम बारीक चुरमा करायचा नाही, थोडा ओबडधोबडच करायचा. बारीक केला तर याची चव खास लागत नाही. कढईमध्ये अर्धा पळी आपण तेल टाकून घेऊ. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ. मोहरी तडतडली की मग आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊ. आता यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालूया. चिमूटभर हिंग टाकून घेऊ. एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो यामध्ये घालूया. यामध्ये 2 चमचे आपण शेंगदाणे घालून घेऊ. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊ. आपण आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊ. मसाले मोजकेच लागतात. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 2 चिमूट हळद पावडर, अर्धा चमचा धने जिरे पूड. मसाले चांगले भाजून घेऊ आपण. आता यामध्ये पोळ्याचा चुरमा आपण टाकून घेऊ. आता यामध्ये आपण 2 चमचे दाण्याचा कूट घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालायचं. 2 चमचे दही घालून घेऊ. बघा किती झटपट तयार झाला आहे हा चुरमा. 10 मिनिटात तयार झाला. अर्धा चमचा साखर घालून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरून. तुम्ही हा चुरमा नक्की बनवून बघा. तुम्हाला खूपच आवडेल. तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. मला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला माझ्याकडून आणखी कोणती रेसिपी हवी असल्यास मला कमेंट जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.